ठरलं तर मग या मालिकेचा 13 एप्रिलचा भाग इतका जबरदस्त आहे प्रेक्षकांनो, की याच्यामध्ये प्रिया आता पुरती अर्जुन सायली यांच्या जाळ्यात अडकले आणि एक चूक प्रियाला भारी पडले. इकडे अधिराज आता मात्र तिला सांगत आहे, काय झालं म्हणजे आता माझी एक फॅशनची मोठी एक हे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तू आता खूप मोठ्या पदावरती कामाला लागू शकतेस, चौपट पगार देईन म्हटल्यावरती प्रिया सांगते, थँक्यू थँक्यू सो मच. तू हे जे काही बोललास ना, त्यामुळे मला आता किती आनंद झालाय म्हणून तुला काय सांगू. असं म्हणत प्रिया आता या सगळ्यामध्ये लगेचच त्याचा हात पकडते. सायली आणि अर्जुन यांना आता हे खूपच ऑकवर्ड वाटतं आणि अर्जुन आणि सायली हे आता लगेचच अधिराजला हात सोडवण्यासाठी सांगत आहेत. पण प्रिया अधिकच जवळीक करत त्याच्या आता शर्टवरती काहीतरी लिक्विड सांडवते, जेणेकरून तिला त्याच्यासोबत अधिकच जवळीक करता येईल. आणि अधिराज म्हणतो, इट्स ओके, तुला आता बरं वाटतंय का. यावरती आता मात्र अर्जुन आणि सायली यांच्या आता डोक्यामध्ये खूपच राग चाललेला आहे. अर्जुन सायली या सगळ्यामध्ये खूपच चिडलेले आहेत आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगतोय, माझ्या भावासोबत हिने आता लग्न केले, पण लग्न करून आता काहीही उपयोग नाहीये. हिला या सगळ्यामध्ये आता असा धडा शिकवायला पाहिजे ना, अश्विनच्या समोर आता हिचं सत्य एका झटक्यात आलंच पाहिजे. यावरती सायली म्हणते, हो, यावेळेला काही झालं तरी सुद्धा सत्य समोर आलं पाहिजे. लग्न झालेली एक बाई अशी बेताल वागतीये ना. इकडे तोपर्यंत आता अस्मिता सगळं सगळं सत्य सांगत आहे. ते म्हणजे इकडे आता लगेचच चैतन्याला, आणि ती चैतन्याला सांगते आहे की खरं तर मला सुद्धा या सगळ्यामध्ये खूप मोठा डाऊट आला होता आणि त्याचमुळे त्यांनी मला सांगितलं की हे पैसे आईबाबांनी दिलेत. सचिन जेव्हा मला म्हटला की आईबाबांनी पैसे दिलेत तेव्हा मला डाऊटच आला, कारण सचिनच्या आईबाबांच्या कडे सुद्धा आता इतके पैसे असू शकत नाही आहेत. म्हणजे खरं तर तो खोटं बोलत होता याचा मला आधीच शंका आली होती. म्हणूनच मी त्याच्या आईला फोन लावला, तर आता ते सांगायला लागले की गेले 2 महिने सचिन इकडे फिरकला नाही ना, त्याचा काही कॉल आलेला आहे. म्हणजे मला समजलं की तो खोटं बोलतो आहे. त्याला साक्षी, पैसे आणि या सगळ्याच्या पलीकडे काही दिसतंय असं मला वाटत नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतो चैतन्य, अस्मिताताई, तू आत्ता तरी या सगळ्यामधून सावर, कारण काय माहिती का, अजूनही तू या सगळ्यामध्ये जर का अडकून पडलीस ना, तर तो सचिन आता तुझी पुरती वाट लावेल. असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे आता सांगायला लागते अस्मिता, की पण काय हे सगळं मी करते आहे, पण या सगळ्यामध्ये जर का आता हे सगळं घडतंय, तर मी आधीपासून सचिनची बाजू घेतेय ना, मग अचानकपणे या लोकांची बाजू मी कशी घेणार. यावरती लगेचच आता मात्र तो म्हणतोय, बघ, घरचे लोक सगळे चांगलेत, तू अजिबात चिंता करू नकोस. तू आता सचिनची बाजू जरी घेत असलीस ना, तरी घरचे तुला कधीच टाकणार नाहीत, ही गोष्ट मात्र तितकीच खरी आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे अस्मिताला सुद्धा कुठेतरी या गोष्टीचा बद्दल हे वाटायला लागतं आणि त्यानंतर मग आता अस्मिता सांगायला लागते, बरोबर आहे तुझं म्हणणं. बरं, हे सगळं होत असताना इकडे आता अर्जुन लगेचच प्रिया निघून गेलेली असते आणि अर्जुन आता इकडे बोलत बसलेला आहे, तो म्हणजे अधिराज सोबत. आणि तो सांगायला लागतो की एखाद्या मुलाच्या जवळीक करण्यासाठी ती आता मुलगी किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे ना माझ्याशिवाय दुसरं कुणाला चांगलं माहिती असणार. तुला माहिती आहे, तिने माझ्याशी सुद्धा जवळीक करण्याचा प्रयत्न केला होता. तिला फक्त आणि फक्त पैसा पैसा हा महत्वाचा आहे आणि त्यासाठी त्यासाठी ती आता कोणत्याही थराला जाऊ शकते. मग आता अर्जुन त्याचा त्याचा जो काही एक्सपिरियन्स आहे प्रियाच्या सोबतचा, तो शेअर करतो. कशी प्रियाने त्याच्या आता सोबत जवळीक करण्यासाठी काय काय नाटकं केली, किती आता पैतरे केले. आणि आता हे सगळं ऐकल्यावरती खरंच आता अधिराजला सुद्धा वाईट वाटायला लागतं आणि अधिराज सांगायला लागतो, खरंच मला अश्विनच्यासाठी आता खूपच वाईट वाटतंय. म्हणजे आता अशी बायको त्याच्या आता गळ्यात पडले, खरंच त्याचं किती मोठं दुर्दैव आहे. यावरती आता इकडे सांगायला लागतो अर्जुन, तेच तर, आम्हाला हेच तर सत्य त्याच्या समोर आणायचं आहे, जेणेकरून काहीही झालं तरी सुद्धा आता त्याचे डोळे उघडतील आणि त्याचे डोळे उघडत आता मात्र तो या सगळ्यातून बाहेर पडेल. बरं, हे सगळं होत असताना प्रिया ज्या वेळेला आलेली आहे, ती म्हणजे आता इकडे प्रिया बाहेर येते आणि तिच्या लक्षात आलंय की माझी छोटी पर्स कुठेतरी गायब झालेली आहे. पण ही छोटी पर्स कुठे गेली हे मात्र तिला काही कळत नाहीये. म्हणून आता ती इकडे तिकडे पाहते आणि घाबरते. अरे देवा, मी तिकडे बसले होते, त्यावेळेला तिकडे माझी छोटी पर्स पडली असेल का, असा ती विचार करते आहे. पण आता तिला काही आठवत नाहीये. आठवत नसलं तरी आता ती विचार करते, नाही नाही, मला आता रिटर्न गेलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये माझं आय कार्ड आहे आणि हे आय कार्ड अधिराजने पाहिलं तर काही खरं नाहीये. मग ती तिकडे परत आलेली आहे. परत येऊन ती आता त्या माणसांच्या वरती जोरात रागवायला लागते, माझे छोटी पर्स कुठे आहे इथली,
तुम्हीच ती पर्स घेतली असणार ना, लवकरात लवकर ती पर्स द्या. ते आता सगळेजण सांगायला लागतात, की आम्हाला या पर्सबद्दल खरंच काही माहीत नाहीये. मग ती आरडाओरडा करते. तोपर्यंत अर्जुन आता अधिराजला तिकडून लगेचच जायला सांगतो, जेणेकरून प्रियाच्या समोर आता सत्याचा कसलाही उलगडा व्हायला नको. म्हणून आता तो त्याला तिकडून जायला सांगतो. अधिराज तिकडे येतो आणि "काय झालं? तू इतकी का चिडलेस?" यावरती ती सांगते, "नाही, नाही. अरे चिडले नाहीये. मी फक्त या लोकांना नीटपणे विचारते आहे, तर आता ते काही सांगतच नाहीयेत. अरे तुला माहिती आहे का? माझी छोटीशी पर्स हरवली. म्हणजे आता त्याच्यामध्ये ₹150 होते. ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत." यावरती तो म्हणतो, "अच्छा, मला वाटलं की तुला त्रास होतोय कसला तरी, म्हणून म्हटलं की तुला जर का माझ्या हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर बोल." ती म्हणते, "काय तुझं हॉस्पिटल?" यावरती तो म्हणतो, "हो, माझं ट्रस्टचं हॉस्पिटलसुद्धा आहे. तुला काही त्रास होतोय का?" यावरती ती म्हणते, "नाही, नाही." आणि ती विचार करते, "नाही, नाही, हा तर फुल्ली लोडेड आहे. म्हणजे आता याच्याकडे इतके सारे पैसे आहेत ना, की आता काय बोलू? याला आता काहीही झालं तरी सुद्धा सोडता कामा नये." असं आता प्रिया इतका नालायकपणे विचार करते आहे आणि तिला आता स्वतःच्याच विचाराची लाज वाटत नाहीये. आणि त्यानंतर मग आता ती सांगते, "अरे नाही, माझी पर्सच शोधायला मी इकडे आले." मग आता तो म्हणतो, "चल, मी तुझी पर्स शोधून देतो." असं म्हणत मग आता दोघेजण ज्यावेळेला पर्स शोधण्यासाठी तिकडे आता आलेले आहेत, त्यावेळेला मात्र आता अर्जुन सांगतोय, "सांगू का? ही छोटी पर्स का घ्यायला आले ते? म्हणजे मुळातच ही पर्स घेण्यासाठी आलेली आहे. कारण याचं कारण एकच, तिला आता आपली आयडेंटिटी रिव्हील होऊ द्यायची नाहीये. आपली आयडेंटिटी जर का रिव्हील झाली, तर मात्र ती आता पुरती अडकून जाईल ना, याच कारणासाठी ती इकडे आलेली आहे." असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते, "अच्छा, म्हणजे तिचा हा डाव होता तर." त्यानंतर अर्जुन म्हणतो, "मग त्याशिवाय ती इकडे कशासाठी येईल?" बरं, हे सगळं झाल्यावरती लगेचच आता इकडे तिला आपलं आय कार्ड सापडतं. पटकन आता ती सांगते, "मला टिश्यू आणून देशील का?" म्हणजे आपल्या पर्समधलं आय कार्ड तिला सापडत नसल्याकारणाने ती हायपर झालेली असते आणि त्याच वेळेला अधिराजने हे सगळं पाहू नये यासाठी ती त्याला टिश्यू आणण्यासाठी पाठवते. ज्यावेळेला ती त्याला टिश्यू आणण्यासाठी पाठवते, अधिराज टिश्यू आणून देतो आणि ती तिला थँक यू म्हणते आणि त्यानंतर तो म्हणतो, "काही दुसरी मदत करायची असेल तर तू मला सांग." यावरती ती म्हणते, "नाही, नाही, बाकी काही नाहीये. आता मात्र मी घरी जाते. आई-बाबा वाट पाहत असतील ना." यावरती उद्या कधी भेटायचं, काय भेटायचं यावरती दोघांचं डिस्कशन सरतं. इकडे आता अस्मिताला समजावून सांगत आहे तो म्हणजे अश्विन. इकडे आता चैतन्य, की "काहीही झालं तरी अस्मिताताई, तू या सगळ्यामध्ये आता मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटं समजू नको. तुझ्या पाठीशी तुझे आता सगळी लोकं खंबीरपणे जर का उभी आहेत ना, तर आता तू सुद्धा त्या सचिनला धडा शिकवायला अजिबात मागे पुढे पाहू नकोस." यावरती ती म्हणते, "नाही, आता मी घरच्यांशी सगळं बोलून घेणार आहे. एकदा का घरच्यांशी सगळं बोलून घेतलं ना, की मग आता काही झालं तरी सुद्धा या सचिनला मी सोडणार नाही." असा ती विचार करते आहे. बरं, आता हे सगळं करत असताना मग तोपर्यंत इकडे आता लगेचच सायली, अर्जुन आणि अधिराज यांचं प्लॅनिंग ठरतं, की पुढे काय करायचं. त्यावरती अधिराज म्हणतो, "खरं तर मला माझं आणि तिचं आता पुन्हा एकदा भेटायचं ठरलेलं आहे आणि मग त्यावेळेला काय करायचं हे ठरवूया." प्रियाला पुढची एकदा कमिटमेंट देऊन आता अधिराज तिकडून निघालेला असतो. तोपर्यंत आता अश्विन इकडे चैतन्य सांगायला लागतो, "काहीही झालं तरी सुद्धा हे बघ, माझी जर का तुला मदत हवी असेल ना, तर मात्र हा सडका चेहरा करून चालणार नाहीये. तुला आता मला नंबर 1 मामा बनवायला लागेल. आणि खरं सांगू का अस्मिताई, खरं तर तुझी मुलगी ही मुलगी आहे ना, हे बरं आहे. मुलगा असता तर आता मला पुन्हा एकदा मुलीने मामा बनवलं असं झालं असतं." असं म्हटल्यावर ती दोघंजणं खदाखदा हसायला लागतात. तोपर्यंत तिकडे आता आलेली आहे ती म्हणजे आपली कल्पना येते आणि, "काय चाललंय तुमचं? अर्जुन, सायली कुठे आहेत?" म्हणजे आता मी कधीपासून फोन लावते, माझा फोन ते उचलत नाहीयेत. "नाही, नाही, कुठे आहेत ते? आत्ताच्या आत्ता त्या दोघांना कॉल कर. आत्ताच्या आत्ता कॉल कर." तिचा इतका चिडलेला हे पाहून अस्मिता म्हणते, "अगं मम्मा, जरा किती हायपर होतेस? जरा शांत बस. तू शांत बस बरं." यावरती ती म्हणते, मला शांत बसायचं नाहीये. मी सांगितलं ना, तू फोन लाव." एकदा सगळं तोंड पळून निघालेलं आहे. पुन्हा पुन्हा आपण आता त्याच ह्याच्यात जाऊन पडायचं आहे का? ते काही नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा तू फोन लाव. अर्जुन फोन उचलत नाहीये आणि हे दोघं जण तिला शांत करण्याचा प्रयत्न करतायत. पण मात्र आता इकडे ती काही शांतच होत नाहीये. त्यावरती मग आता प्रिया येते आणि "आजचा दिवस किती छान आहे ना," असं म्हणत बसायला लागते. अर्जुन इकडे कल्पना चिडलेली आहे आणि या दोघांना सारखी सारखी "फोन कर, फोन कर" असं म्हणत फोन करायला लावत आहे. बरं, हे सगळं होत असताना तोपर्यंत मग आता इकडे सचिनने
मुळातच आता मात्र सचिन लगेचच इकडे ज्या पद्धतीने वागतोय ना ते बघून आता घाबरलेली आहे ती म्हणजे साक्षी. साक्षीला सचिनचं हे रूप आता खूपच नवीन वाटते आणि साक्षी विचार करते सचिन हा असा कधी होता. सचिन आता एका वकिलाच्या मुलीला किडनॅप करतोय आणि आता त्याने सांगितलंय की काहीही झालं तरी आत्ताच्या आत्ता महिपत आणि नागराज यांची तू आता हे घ्यायची केस घ्यायची, नाहीतर काही खरं नाहीये. पण सचिनचं हे रूप बघून आता मात्र इकडे घाबरलेली आहे ती म्हणजे साक्षी. आणि साक्षी विचार करायला लागते म्हणजे हा सचिन तर मला क्रिमिनल माइंडचाच वाटतोय. काय आहे ह्याचं सगळं? असं आता ती विचार करते. फायनली तो आता माणूस चांगलाच घाबरलाय आणि त्यानंतर मग आता तो सांगतोय ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही जे काही म्हणताय ना ती केस घ्यायला आता मी तयार आहे. तुम्ही जर का या सगळ्यामध्ये आता माझ्या मुलीला पहिले सोडून द्या. मी आता माझ्या मुलीला घेऊन हे करेन, तुमची केस लढेन. असं म्हटल्यावरती फायनली ती केस लढण्यासाठी तो तयार झालाय. इकडे तोपर्यंत अर्जुन सायली घरी आलेले आहेत. अर्जुन सायली घरी आल्यावरती मग आता इकडे कल्पना चिडले आणि कल्पना म्हणते कुठे होतात तुम्ही? माझे फोन नाही उचललेत आणि कुठे होतात? आता मात्र प्रियाच्या समोर हा विषय निघाल्यामुळे आता सायली सांगायला लागते अहो आई असं काय करताय? आम्ही तुम्हाला सांगून तर गेलो होतो ना की आम्ही आता इकडे हॉस्पिटलला चाललोय. आता कल्पनाला कळतं की प्रियाच्या समोर विषय काढायचा नाहीये आणि त्यामुळे मग आता कल्पना म्हणते हो हो तुम्ही सांगून गेला होतात पण आता तुम्ही फोन नाही उचललात त्यामुळे मला जरा टेन्शन येणं साहजिकच आहे ना. काय अर्जुन काय सायली म्हणजे खरं तर मी तुमच्या दोघांवरती खूप रागवलेली आहे. आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो मम्मा आता कळलं ना आम्ही बाहेर गेलो होतो. मग ती सांगते आणि डॉक्टरांकडे असल्यामुळे आम्हाला फोन उचलता नाही आला. यावरती ती सांगते ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे आता मी इतका विचार नाही केला की तुम्ही डॉक्टरांकडे गेला असाल, पण ठीक आहे. तुम्ही जर का आता इकडे डॉक्टरांकडे गेला होतात तर माझं चुकलं. म्हणजे त्यावरती आता चैतन्य सांगायला लागतो की खरंच मावशी किती काळजी करतेस तू. सगळेजण तिची काळजी करण्यावरून थट्टा मस्करी करायला लागतात. आणि त्याच वेळेला अस्मिता सांगते ज्या वेळेला मी कोणत्या मैत्रिणीकडे जायचे ना त्यावेळेला मम्मा आता सारखी सारखी कॉल करायची आणि आता सगळंच मला मैत्रिणी हसायच्या. आणि त्यावेळेला अर्जुन सांगतो इतकंच काय तुझं काय? डॅडांच्या बाबतीत काही वेगळं व्हायचं नाहीये. तुला माहितीये का डॅडांच्या ऑफिसमध्ये दर 5 मिनिटांनी फोन जायचा. सगळेजण डॅडांना चिडवायचे. यावरती सायली आता चिडते आणि आईंच्या बाबतीत अशी थट्टा मस्करी केलेली मला चालणार नाही. ते आपल्या काळजी करायला आहेत ना म्हणून आपण अगदी सुरळीतपणे घरी येतोय, अगदी वेळेवरती घरी येतोय. काळजी करणारं कोणी असेल ना तरच हे होतं. यावरती आता प्रियाला सुद्धा नाटक करायची संधीच हवी असते. प्रिया सांगते मग काय? खरं तर आपण सगळ्यांनी काहीही झालं तरी सुद्धा आईला कळवल्याशिवाय कुठे जायला नको आहे. तिला किती आपली काळजी असते, ती आपल्यासाठी किती काय काय करते. यावरती आता मात्र कल्पना इतकी हायपर झाले प्रेक्षकांनो. आणि कल्पना म्हणते हो तन्वी खरंच तुला असं वाटतं? आणि कल्पनाचा बदललेला सूर बघून अर्जुन आता म्हणायला लागतो मम्मा तर आता म्हणजे सायली 2.0 होते पण मम्मा तर 5.0 झालेली आहे. म्हणजे मला कळतच नाहीये की मम्मा इतकी हायपर का झाले. आणि त्यावरती आता ती सांगायला लागते कल्पना चिडून सांगायला लागते अगं तुला 100 कॉल केले 100. बघ जरा बघ तुझा मोबाईल काढून बघ. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते हो पण माझी गाडी बंद पडली आणि त्याचमुळे आता मात्र मी या सगळ्यामध्ये तिकडे अडकून पडले. असं म्हटल्यावरती आता ती सांगते तुझी गाडी बंद पडली तर कॅब बुक करायची. ती सांगते मला कॅब सुद्धा बुक होत नव्हती. यावरती आता मात्र इकडे चैतन्य म्हणायला लागतो काय तुला पनवेलमध्ये कोणी मेकॅनिक नाही भेटला, तुला कोणती कॅब नाही भेटली, कसं कसं ग ह्याच्यावरती विश्वास बसेल. यावरती ती म्हणते खरंच सांगतेय मी. आणि आता ती लगेचच गडबडते. त्यावेळेला कल्पना तिला म्हणायला लागते अगं तुला कॅब नाही मिळाली पण हे करत असताना तुझ्या हातामध्ये तर मोबाईल असणार आहे ना. मग जर तुझ्या हातामध्ये मोबाईल होता तर माझा फोन का नाही उचललास. असं म्हणत ती आता चांगलीच तिच्यावरती अशी काही भडकले की आता काय बोलावं प्रियाला काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि प्रिया त त त त प प प प करत तिकडून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि काय बोलावं तिला काही कळतच नाहीये. बरं हे सगळं होत असताना मग आता लगेचच कल्पना सांगते बस झालं मला कुणाचंच काही ऐकायचं नाहीये आणि तुम्ही काय माझी थट्टा मस्करी करताय. प्रियावरती निघून जाते आणि अर्जुन म्हणतो मम्मा मला तर असं वाटलं होतं ना की तू आता तन्वीचं काहीतरी करशील. म्हणजे खरं सांगायचं तर इतकी चिडली होतीस ना. त्यावरती कल्पना चिडते अर्जुन तू तन्वीची मस्करी करतोयस की माझी मस्करी. यावरती अर्जुन म्हणतो तन्वीची मस्करी करण्याचा माझा अजिबात मूड नाहीये, मी तुझीच मस्करी करतोय. आणि दोघं जण एकमेकांच्या वरती आता धावायला लागतात आणि चिडायला लागतात. आता कल्पना चांगला फटका देण्यासाठी अर्जुनच्या मागे आता धाव धाव पळपळ करायला लागते. इकडे तोपर्यंत आता मात्र फोन आलेला आहे
आणि आता लगेचच हवालदारांनी ते सगळे व्हिडिओ दाखवलेले आहेत. हवालदारांनी व्हिडिओ दाखवले की आता लगेचच समजतं की या सगळ्यामध्ये इकडे सचिनचं काम परफेक्ट झालेलं आहे. सचिनचं काम परफेक्ट झालंय म्हटल्यावरती लगेचच महिपत त्याला कॉल लावतो आणि "वाह! इतका साधा चेहऱ्याचा दिसतोस खरा, पण काम मात्र अगदी बरोबर केलेलं आहेस." आणि त्यावेळेला इकडे आता साक्षी सांगायला लागते, "हो अण्णा, मला पण या सगळ्यामध्ये सचिनचं हे रूप पहिल्यांदाच पाहायला मिळालेलं आहे. खरं तर तिला हे आवडलेलं नाहीये. तिला आता सचिनने अशा पद्धतीने हे जे काही वागलाय ते मात्र अजिबात पटलेलं दिसत नाहीये आणि त्यामुळे ती आता चांगलीच चिडलेली आहे. पण ती ते दाखवत नाहीये आणि आता ती काही बोलत नाहीये आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो, तो म्हणजे "महिपत, हे बघ, काही झालं तरीसुद्धा आपली पुढची कामं आता करणं बाकी आहे." असं म्हणत तो आता त्याला पुढचं काम सांगतो. इकडे प्रिया घरी आले. काय करू, काय करू? ती आता शांता कुठे गेली असेल? त्या शांताचा सुद्धा आता मला पत्ता लागत नाहीये. या शांताचं काय करू? असा ती विचार करत असतानाच तिला अश्विनचा फोन आलाय आणि अश्विन आता बाईकवरती कुठेतरी अडकलाय आणि त्यावरती प्रिया सांगायला लागते, की "कसला रे मागून आवाज येतोय?" तो सांगतोय, "इथे ना कुठेतरी अनधिकृत बांधकाम आहे आणि त्या बांधकामाची पडझड आता चालू आहे." आणि त्यावरती प्रियाला आता युक्ती सुचते. प्रिया लगेचच आपल्या माणसाला कॉल करते आणि माणसाला कॉल करून ती आता खूप मोठं त्याला काम सांगते आणि ती सांगते, "हे बघ, हे काम तरी परफेक्ट झालं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये काम आता अडलं नाही पाहिजे." यावरती तो सांगायला लागतो, "मॅडम, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. तुमचं काम एकदम परफेक्ट होणार." आणि प्रियाने शांताच्या घराबाहेर आता इल्लीगल असल्याची नोटीस लावले, जेणेकरून शांता काहीही झालं तरी सुद्धा परत येणार म्हणजे येणार. अर्जुनला ही बातमी कळाली आणि प्रियालाही नोटीस मिळाली. अर्जुन आता गडबडलाय. इकडे प्रिया खुश झाले आणि तितक्यात तिथे आलेला आहे तो म्हणजे अश्विन. "काय गं तन्वी, इतकी खुश का झालेस?" असं तिला विचारताच ती चांगली घाबरली. इकडे आता सायली म्हणते, "काय हो, म्हणजे आता शांता काकूंच्या ह्याला नोटीस लागले?" अर्जुन म्हणतो, "हो, आणि ही नोटीस कशी काढायची काही कळायला मार्ग नाहीये."